ताई, हा प्रश्नच नाहीये का तुम्ही जिंकाल की हाराल. फक्त तुम्हाला बाळादादांनी विरुद्ध उभं राहायचंय. कारण विरोधात उभं राहणं हीच लढाई जिंकायची पहिली पायरी आहे. नाही रमे, भीम भाऊ, मला माफ करा, पण मी आहे नाही करू शकणार. करुणा, पोरी, तुला वाटत असो किंवा नसो, आव्हान तर स्वीकारावंच लागल. नाही आत्या, मी नाही करू शकत हे समजा. भीम, बाळाने बाहेर तमाशा लावलाय, त्याला जाऊन समजव, नाहीतर. बाबा, त्यांना नंतर समजवा. पहिलं तुम्ही रामा आणि भीमरावला समजवा. त्यांना सांगा की हे सगळं करायला सांगू नका मला. नाही करू शकणार बाबा. अरे ये बाहेर. काय झालं भीम? बहुतेक घाबरले सगळेजण. होय बाबा, लय घाबरले. नका करूया समजा. हे बघ पुरी, आज जर नाही गेलीस ना तर तू कायम असंच म्हणल. म्या आणि भीम तुझ्यावर दबाव नाही टाकणार. आता निर्णय तुला घ्यायचा आहे. चल रे भीम. पण बाबा, बऱ्याचदा निर्णय घेण्यातही मदत केली जाते आणि आपणही तेच करतोय. नाही भीम, हिला एकटीलाच सोड. आता निर्णय हिलाच घेऊ दे. बाहेर यायचं हाय का नाही. चल. घ्या, आले. काय झालं भीम? ती बाई कुठे आहे जिला पुरुषाचा सामना करायचा होता ती? अरे बाळा, समजा जगाला ठाव आहे की एक बाई आणि एक पुरुषाचा सामना नाही होऊ शकत, विशेष करून ताकदीच्या बाबतीत. हा, जास्तीत जास्त एक बाई दुसऱ्या पुरुषाला साथ देऊ शकते, पर तुझी पत्नी हे करणार नाही. कारण तुझ्या नाकर्त्या भावाच्या नादाला लागली आहे ती. बरोबर बोलते जिजाबाई. बाळा, तुझी बायको या बाबतीत समजदार निघाली की भीमाच्या गोड गोड बोलण्याला नाही फसली आणि निर्णय तिने आपल्या मनानं घेतला. बहिणी, सामना तर करावा लागेल. हरण्या किंवा जिंकण्यासाठी नाही, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी. फक्त तुम्हाला बाळादादांच्या विरोधात उभं राहायचंय. कारण विरोधात उभं राहणं हीच लढाई जिंकायची पहिली पायरी आहे. काय झालं भीम? नाही आली ती बाई? खेळ खेळण्याआधीच घाबरली? म्हणजे एका बाईची ताकद ही पुरुषाच्या ताकदीपेक्षा जास्त नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. आणि ही गोष्ट तू सुद्धा नीट लक्षात ठेव. पुण्यांदा कधीही माझा हात पकडून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न कधीच नको करूच की बाईची ताकद ही पुरुषाच्या ताकदीपेक्षा जास्त असते. तुम्ही लोक सुद्धा जा, आपापलं काम करा. थांबा तुम्ही समदे. नाही,
अजून काही ठरलं नाहीये. करूयात मग पुन्हा सिद्ध. या इथं खुल्या मैदानात. अगं करुणा, काय करतेस? येडी झाली की काय? पुरुष आणि स्त्रीचा सामना नाही होऊ शकत. यांचे हात हातोड्यासारखे कडक असतात आणि बाईचा हात फुलांच्या पाकळ्या परीस मऊ. कसा पंजा लढवणार? करुणा, पुरी तुझी हिंमत तर बरोबर आहे, पर पंजा लढवण्यामध्ये कशी जिंकणार एक बाई? पण जर जिंकलीस तर इतिहास घडल करुणाताई. आम्हा बायकांना वाटतं की इतिहास घडावा, पण असं होणार नाही. भीम, आपल्या वहिनीला थांबव, नाहीतर आम्हा बायकांची चेष्टा होईल. ही लढणार, ही तर आत्ताच थरथर कापतीये. वहिनी, तू घाबरू नकोस. तू घराच्या आत जा. आनंद दादा थांब. वहिनीला भीती वाटतीये ना? आणि भीती वाटणं वाईट नाहीये, फक्त या भीतीचा उपाय शोधणं गरजेचं आहे. भीम, तुला ठाव आहे ना की वहिनीची काय अवस्था आहे आणि याचा उपाय काय? उपाय आहे. मी आज सांगते. ताई, तुम्हाला भीती वाटतीये ना? मग तुम्ही डोळे बंद करा, म्हणजे तुम्हाला दिसणारच नाही का तुमच्या समोर तुमचे पती आहेत. हो वहिनी, डोळे बंद करा आणि फक्त स्वतःवर लक्ष द्या. घाबरू नका. ठीक आहे, मग करा की मग सामन्याची तयारी. अगं, असे डोळे बंद करून कोणती बाई पुरुष बनू शकेल का? आणि जर असं असतं ना, तर पाठवणीच्या वेळी प्रत्येक बाईला डोळे बंद करायला सांगितले असते. हे नसतं सांगितलं की सासरी जाऊन नवऱ्याची आणि त्याच्या कुटुंबाची सेवा कर. मग करूया तयार लढाईचं मैदान. मजा तर येईलच ना. चल जनार्दन, चल. घ्या. दादा, बहिणी, तुम्ही दोघे इथे खाली बसा आणि मग सामना सुरू करा. ये. माझ्याशी पंजा लढवणार? बघ आता कसं हरवतो तुला. आपापला हात पुढे आणा. मी 3 पर्यंत मोजतो, त्यानंतर सामना सुरू करा. 1, 2, 3.
वहिनी वहिनी तू करू शकतेस. फक्त आता हा विचार करा की ही एकच संधी आहे तुमच्याकडे हे सिद्ध करण्याची की जेव्हा जेव्हा दादाने तुला चुकीचं ठरवलंय त्यावेळेस तुम्ही चुकीच्या नव्हत्या. तुझं मत कोणी मागितलंय का? जेवढं सांगितलंय तेवढंच कर, नाहीतर मग स्वतःचा डोचकं चालवण्याच्या नादात स्वतःच्या नवऱ्याला गमावून बसशील. चल इकडनं. मी सांगतोय ना चल. मोठी क्रांतिकारी बनत होतीस ना, चल तुला दाखवतो. चल. नाही माझा हात सोडा. ताकद लावा वहिनी. ताई घाबरू नका, तुम्ही करू शकता. अरे कर आडवं बाळा, मार तुझ्या हाताला. मला ताकद लाव. जोडलो बोलो बाळा बाळा अरे लाव की हा, जोर. ताई. बोलो जोर. जमल जमल, प्रयत्न करा. ताकद लावा वहिनी. ताई जमल. अरे कर की. वहिनी पूर्ण ताकद लावा. वहिनी तुम्ही करू शकता. हा बाळा. तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये वहिनी. वहिनी तुम्ही करू शकता. जसं मी माझ्या बायको सोबत वागतो तेच वागणं बरोबर आहे आणि प्रत्येक नवऱ्याला असंच आपल्या बायको सोबत वागलं पाहिजे. हे बघ मी तुला शेवटचा सांगतोय, तुला माझं ऐकायचं आहे की तू असं नाही ऐकणार ना? तुम्ही तुम्ही करू शकता. ताकद लावा वहिनी अजून. वहिनी खूप छान. करुणा, तू करू शकतेस करुणा. ताई तू एकटी नाहीयेस, आम्ही आहे तुझ्या सोबत. वय करुणा, तू करू शकतेस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. करुणा तू करू शकतेस. नक्की जमेल तुला. पूर्ण शक्ती लाव. आज तुला जिंकावंच लागेल. वहिनी तुम्ही जिंकलात. ताई तुम्ही रडताय का? तुम्ही बाळादादांना हरवलंय. रडू नका. रमा या लढाईच्या निकालाला असं बघू नकोस. वहिनीने कोणाला हरवलं नाहीये.
तर वहिनीच्या रूपात स्त्री शक्तीची ताकद विजयी झाली आहे. आणि जगात आजपर्यंत जेव्हा कोणती लढाई कोणाला हरवण्यासाठी नाही, जर स्वतःला जिंकण्यासाठी लढली गेली तर त्या लढाईला सर्वात पवित्र मानलं गेलंय. आणि आज वहिनीने तेच केलंय. करुणा, आम्हा समध्या बायकासनी तुझ्यावर अभिमान हाय, गर्व हाय. रड न ग, तू तर जिंकली आहेस. होय करुणा, हो, आम्हाच ते तुझा अभिमान हाय. बघितलं ताई, चाळीतल्या समध्या स्त्रियांना तुमच्यावर गर्व आहे, अभिमान आहे. रडू नका असं तुम्ही. रमे, पण ते कुठे गेले? ते कुठे गेले रमा? जेव्हा कुठल्या पुरुषाचा अपमान होतो तेव्हा तू कुठे जाणार? गेला असाल स्वतःला संपून घ्यायला. अहो ताई, नाही, असं काही नाहीये. नाही, त्यांना काही नाही होणार. त्यांना काही नाही होणार. असं नाही होऊ शकत. नाही, मी त्यांच्याशिवाय कशी जगेन? ताई शांत. असं नाही होऊ शकत. ताई, असं नाही होऊ शकत. वहिनी, मीच जर का मेलो तर ही विधवा होऊन जाईल. मग अक्कल येईल हिला. मग करत बस आयुष्यभर उत्सव साजरा. मग बस विधवेची साडी घालून. काका, तुम्ही इथं कोणाला रागात जाताना बघितलं का? होय. ते कुठे गेले? काकी, तुम्ही कोणाला पांढऱ्या कपड्यात जाताना बघितलं का? कुठे गेले? काका, तुम्ही कोणाला जाताना बघितलं का इथून? कुठे गेले? भीमपोरा, लवकरात लवकर बाळाला शोधलं पाहिजे. असं व्हायला नको की तो आवेगामध्ये येऊन काही उलटसुलट करून बसेल. नाही बाबा, तुम्ही काळजी करू नका. बाळादादा असं काही करणार नाही. भीम, तसंही तुला हे नाटक करायची गरजच नव्हती. अहो दादा, असं कसं काय बोलताय तुम्ही? म्या भीमच्या हेतूवर शंका घेत नाही, पण येळ आणि पद्धत चुकीची आहे. रमा, तुम्ही दोघं या बाजूला जा, मी तिकडे जाऊन बघतोय. हो बाबा. आणि तुम्ही दोघं एकटा शोधतो. तसंही आता तुम्ही आमच्या बरोबर नाही आहात. बाबा नेहमीच हे सिद्ध करतात की त्यांच्या आयुष्यात आपलं काहीच महत्व नाही. नाही, असं नाही आहे. बाबा तर जे करताय ते फक्त म्या केलंय त्याची शिक्षा देताय. परदेशी मजूर म्हणून तर म्या जाणार होते ना. महत्व तर म्या नाही ठेवलं त्यांचं आपल्या जीवनात. लक्ष्मी, ती किती जुनी गोष्ट आहे. आता त्या गोष्टीला घेऊन बाबा आयुष्यभर नाराज राहणार? पर ती गोष्ट फक्त तेवढीच नव्हती. तुम्हाला आठवतं का, जेव्हा आपण दोघं बी भाजी आणायला जायचो, तिथं कधी ताजी किंवा स्वस्त भाजी मिळाली तर तेव्हा कसं आनंदाने येऊन बाबांना सांगायचो ना. आपल्या आयुष्यातल्या या छोट्या मोठ्या गोष्टी ऐकायची सवय झाली होती त्यांना. आणि जेव्हा अचानक त्यांच्यापासनं मी एवढी मोठी गोष्ट लपवली तर वाईट तर वाटेलच ना. महत्व कमी झाल्याचं बी दुःख होतं आणि ते लय मोठं असतं. आणि हे असं दुःख आहे जे कोणासंग वाटू बी शकत नाही. म्हणून बाबांना समजून घ्या. पण आता बाळादादासनी शोधायला जाऊया. या बाजूला जाऊया.